पुण्यातल्या औंध भागामध्ये खड्ड्यामुळे जगन्नाथ काळे यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर पुणे पोलिसांनी महापालिकेवरती गुन्हा दाखल करणं अपेक्षित असताना ज्या कारने जगन्नाथ काळे अनवधानाने चिरडण्यात आले होते त्या कार चालक महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कार आणि ज्येष्ठ नागरिकाची दुचाकी यात अंतर न ठेवण्याचं कारण सांगून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। पुणे पोलीस महापालिकेला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेने। प्रायमरी कारण हे आपण टाळतोय, महापालिकेला याच्यातून बाजूला ठेवतोय, कारण मुख्य जे गुन्हेगार आहे किंवा चूक ज्यांची आहे ती महापालिकेचा रोड डिपार्टमेंट आहे। जे रूट कॉज आहे, माणूस पडला हा नंतरचा इफेक्ट आहे, ते पुढे पडले ते, पण रूट कॉज आहे की अनइव्हन रस्ता असल्यामुळे ते पडले, त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं। हे एवढा हेवी ट्रॅफिकचा रस्ता आहे हा, पण महापालिकेने याला ॲज अ प्रायोरिटी म्हणून वर्क करायला पाहिजे। ते न करता ह्या गोष्टी इतक्या वर्षांपासून अशाच थांबलेल्या आहेत आणि ती महिला अगदी व्यवस्थित अंडर कंट्रोल गाडी चालवत होती। टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज की जर मी व्हिडिओ बघितला तर बाईचा काही दोष नाही वाटत मला। आता दोष कुठे आणि कसं झालं याच्यापेक्षा आता पुढे परत हकना कोणाचा तरी बळी जाऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तर कॉर्पोरेशननी किंवा ट्रॅफिक या लोकांनी ही इथली जी ट्रॅफिक आहे ती कंट्रोल केली पाहिजे। त्या महिलेची गाडी पण फास्ट नव्हती, ती पण हळू गाडी चालवत होती, पण चुकून झालेली घटना ही अचानक झाली आहे आणि पोलिसांनी जो गुन्हा तिच्यावर दाखल केला मला वाटतं हे चुकीचं आहे। पोलिसांनी म्हणजे स्वतः